नाशिकच्या जवळ असलेलं सिन्नर हे गाव, त्यामध्ये हे जे मंदिर आहे ते गोंदेश्वर मंदिर आहेत. हे पूर्ण गोंदेश्वराचं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. सभोवतील 4 मंदिर आहेत. पहा, इथे एक मंदिर आहे छोटंसं, इथे एक 2 आहे, 3 आणि 4. सभोवतीला मंदिरामध्ये सुरुवातीला हे दिसतंय ते हे गणेशाचं मंदिर आहे. हे आहे विष्णूचं मंदिर, हे सूर्यदेवताचं आणि समोर पार्वतीचं मंदिर. ह्या 4 मंदिराच्या मधोमध दिसतंय ते अत्यंत सुंदर अशा गोंदेश्वर मंदिरामध्ये प्रथमतः इथे दिसते समोर तर नंदी आहे. नंदीच्या पुढे आहे ते मेन मंदिर. मंदिराचा सभोवतालचा परिसर फार सुंदर आहे. जिथे मंदिराची सुरुवात होती ते एंट्रन्स पहा, फार सुंदर आहे. मंदिराचा सभोवतालचा परिसर खूप सुंदर आहे. तो त्यानंतर ही दिसणारी दक्षिणेकडून बाजू आहे. त्यानंतर आपण जर आजची मंदिराच्या मागील बाजू आहे, मी 4ही बाजूने जर पाहिलं तर मंदिराची जी प्रतिकृती अत्यंत सुंदर व सारखी आहे 4ही बाजूनी. पण मंदिराचं सौंदर्य मंदिराची पश्चिमेकडली बाजू, आपण जसं म्हणतो तसं पूर्वेकडे ही 2 मंदिरं आहेत. तसेच सेम पश्चिमेकडली ही 2 मंदिरं आणि पूर्वेकडली 2 मंदिरं आहेत. 4ही बाजूला 4 मंदिरं आहेत, जसं की गोंदेश्वराचं रक्षण करण्यासाठीच आहेत. आता आपण आलो ती मंदिराची जी उत्तर दिशा आहे तिकडे. 4ही बाजूने गेलं तर आपण जसं म्हणलं की दक्षिणेला 2 मंदिरं आणि उत्तरेला 2 अशी मंदिरं आहेत. दक्षिणेकडे असलेलं हे पार्वतीचं मंदिर, मेन गोंदेश्वराचं मंदिर. त्यानंतर दिसतं इथे सूर्यदेवताचं मंदिर. केली आपण 360 व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंदिराच्या 4ही बाजूने दिसणारं मंदिराचं जे सौंदर्य ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सर्वांना विनंती आहे, हे मंदिराचं सौंदर्य कोणत्या कॅमेऱ्यामध्ये टिपू शकत नाही. फार गरजेचं आहे. अगदीच सिन्नर ह्या गावातून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे असणारं मंदिर आहे. सर्वांनी मंदिराला एक वेळ व्हिजिट द्यावा, जेणेकरून आपल्या पुढील पिढीला जी शिल्पकला आहे ती काय आहे ती कळेल.